निवडणूक आहे म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी घडणारच असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना उत्तर दिले। सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यासह अनेक प्रश्नांवर पत्रकारांनी बारामती लोकसभा अजित पवार गटाच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांना बोलतं केलं असता त्यांनी चौफेर फटकेबाजी केली। हवेत काय म्हणाल्यात सुनेत्रा पवार। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। तुम्ही सगळेजण सकाळपासून माझ्या बरोबर आहात। जिकडे तिकडे प्रचंड उत्साह आहे। मोठ्या प्रमाणात सगळी लोक भेटायला येत आहेत आणि प्रचंड उत्साह मतदारांमध्ये आहे। तुम्ही सगळीकडे बघताय, अतिशय चांगला प्रतिसाद आहे। ही निवडणूक होत आहे ती कोणत्या मुद्द्यावर, आपण प्रमुख मुद्द्यावर लोकांच्या समोर? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांनी विकासाच्या मुद्द्यावर आदरणीय मोदी साहेबांच्या बरोबर उभं राहण्याचं ठरवलेलं आहे आणि हाच मुद्दा आपण विकासाचा मुद्दा सगळीकडे घेऊन पुढे चाललेलो आहोत। एकीकडे तुम्ही विकासाचा मुद्दा म्हणताय, दादांनी केलेली कामं सांगताय, परंतु तुम्ही देखील शिक्षण क्षेत्रात आहात, टेक्सटाईल मध्ये आहात, अनेक लोकांना रोजगार दिलाय, तर तुम्ही ते म्हणजे ते का सांगत नाही की मी वेगवेगळ्या प्रकारे आहात, प्रत्येक दादांच्या विकास कामाबद्दल नाही, मी मतदारांपर्यंत जेव्हा मी जाते तेव्हा मतदारांना हेही सांगते की मी समाजकारणामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून आहे। मी शिक्षण क्षेत्रातही काम केलेलं आहे, उद्योग क्षेत्रातही काम केलेलं आहे आणि इतर क्षेत्रातही, म्हणजे ग्रामीण भागामध्ये मी स्वच्छता अभियानापासून काम केलेलं आहे। त्याच्यामुळे ग्रामीण लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, उद्योगधंद्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी जे मी काम केले त्यावरही मला काम करायला आवडेल। त्यामुळे मी सगळ्याच गोष्टींमध्ये फक्त दादांचंच काम नाही, माझ्याही कामाबद्दल मी लोकांना सांगत असते। वहिनीसाहेब, तुम्ही सातत्यानं प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचार प्रमुख किंवा तुम्ही स्वतः जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते। आता यंदाच्या वर्षी तुम्ही स्वतः उमेदवार आहात, काय जाणवतंय? काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील, मी अनेक निवडणुका करताना आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। पण दरवेळेला मी कुठल्या ना कुठल्या वेगळ्या उमेदवारांसाठी मत मागताना तुम्ही बघितलेलं आहे, पण यावेळेला मी माझ्यासाठीच मतदान मागताना मतदारांपर्यंत जात आहे। लोकांमध्ये वेगळा उत्साह आहे, एवढं नक्की। काय फरक जाणवतो दुसऱ्यांसाठी मत मागणे किंवा दादांसाठी देखील मागितले आहेत तुम्ही आणि स्वतःसाठी मागणे, नेमका या दोन्हीतला फरक काय जाणवतो तुम्हाला? उमेदवार म्हणून दडपण वाटतंय का? तसं मला जनतेनं वाटू दिलं नाही दडपण, कारण काय होतं की जनतेचीच मागणी असल्यामुळं मला असं वाटतं की जनतेत गेल्यानंतर जो उत्साह आहे तो त्यांचाच उत्साह असल्यामुळं मला लक्षातच येत नाही की मीच उमेदवार आहे, कारण ते जनतेचा उत्साह एवढा आहे की जिथे जाईल तिथे हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। त्याच्यामुळे तसं फारसं मला दडपण नाही जाणवलं। तुम्ही जिथं जाल तिथंच सुनंदा पवार हे देखील प्रचार करतात, 2 वेळा तुमच्या गाड्या देखील एकमेकांच्या क्रॉस झालेल्या आहेत, त्याबद्दल? नाही, आता प्रचार करायचा आणि उमेदवार आहेत म्हटल्यानंतर करणारच प्रचार, प्रत्येक जण आपापला प्रचार करायला म्हणजे करणारच ना। वहिनीसाहेब, वंचित देखील आज उमेदवार देणार आहे बारामती मतदारसंघात आणि प्रत्येक पक्षाला आपला आपला उमेदवार द्यायचा अधिकार असल्यामुळे प्रत्येक जण आपापला उमेदवार देणार, प्रचार करणार आणि हे साहजिक आहे। सुप्रिया काल म्हणले की फक्त चिन्ह बदललंय, व्यक्ती तीच आहे, त्याबद्दल काय? आता आपण हे निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे आणि निवडणूक आहे म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडणारच।